आणि राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याच्या अभिनंदन प्रस्तावावरती बोलताना जयंत पाटील आणि अजित पवार या दोन नेत्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली। यावेळी जयंत पाटलांनी केलेल्या एका सूचक विधानाची सध्या चांगलीच चर्चा रंगतेय। 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो, त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर। आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय। अध्यक्ष महोदय उभे राहिले। अध्यक्ष दरम्यान शरद पवारांच्या पक्षातले अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचा दावा एनसीपीचे नेते अमोल मिटकरींनी केला। जयंत पाटील राष्ट्रवादीत आल्यास बाल मित्रमंडळच राहील असा टोलाही मिटकरींनी लगावला। पराभूत उमेदवार आणि त्यात निवडून आलेले काही आमदार ज्यांना मतदारसंघात आता विकास कामं 5 वर्ष महायुतीच्या सत्तेसोबत करायची आहे, अशा सगळ्यांना आपलं भविष्य जर कायम ठेवायचं असेल तर त्यांना अजितदादांशिवाय पर्याय नाही हे दिसतंय। त्यामुळं जर जयंत पाटील साहेबांसारखा मोठा नेता पक्षात येत असेल तर मला नाही वाटत तिकडे काही शिल्लक राहील। तिकडे केवळ बालमित्र मंडळ शिल्लक राहील आणि 5 वर्ष ते बालमित्र मंडळ त्या पद्धतीनं काम करेल। आणि विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी राहुल नार्वेकर यांनी विरोधकांवरती चांगलीच टोलेबाजी केली। विरोधी पक्षानं सभागृहात सरकारच्या चांगल्या कामांना पाठिंबा द्यायचा आणि चुकल्यावरती कान धरायचा असतो, पण त्यांच्याकडे विरोधी पक्षनेतेपदी जितके आमदार लागतात तितके सुद्धा नाहीयेत, हे चिंताजनक आहे आणि असं व्हायला नको होतं असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला। तर विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम झालाय हे त्यांनी मान्य करायला हवं असं अजित पवार म्हणाले। शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे। मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजचा दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही। उद्या गप गुमानी शपथा घेतील, काय काळजी करू नका, जरा कळ काढा। कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच, उगीच काहीतरी स्टंट पार्टी करायची। एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे। तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं। आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे, असं व्हायला नको होतं। आणि विधानसभा अध्यक्षांच्या अभिनंदनपर ठरावावरती बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास आठवलेंच्या शैलीमध्ये कविता करत नार्वेकरांचं अभिनंदन केलं। तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या खास शैलीत नार्वेकरांना चिमटेही काढले। काही त्यातले प्रवक्ते होते, काही विश्व प्रवक्ते होते, काही कुठले होते, काही भोंगे होते, सगळ्यांनीच आरोप केले। आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला, आपण कोणाला घाबरला नाहीत। म्हणून मी एकच सांगतो, कर नाही त्याला डर, त्याला नाही डर, कर नाही त्याला नाही डर, उसका नाम राहुल नार्वेकर। आठवले साहेबांची माझी युती झाली आता, आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही। सुप्रीम कोर्टाचा निर्णय, यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय। एक जज, एक चीफ जस्टिस घरी गेले
सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. आणि तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आणि आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांनी या सभागृहात पहिल्यांदाच भाषण केलं. सभागृह अध्यक्षांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावरती बोलण्याची त्यांना संधी मिळाली. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं सहकार्याची अपेक्षा केली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा असं म्हणत रोहित पाटील यांनी फडणवीसांचा उल्लेख केला. संतांच्या माध्यमातून सुद्धा देवेंद्र फडणवीसांचं नाव घेतलं गेलंय. संतांच्या वाणीतून सुद्धा इतक्या गोड पद्धतीनं तुमचं नाव घेण्यात आलंय. त्यामुळे आगामी काळात काम करत असताना तुम्ही सुद्धा विरोधी पक्षाला गोड वागणूक द्याल अशी विनंती आपण करत असल्याचं रोहित पाटील म्हणाले. फडणवीस साहेब, संत तुकारामांच्या वाणीतून एक अभंग आलेला आहे की अमृताहुनी गोड तुझे नामदेवा. आता संतांच्या वाणीतून सुद्धा आपलं नाव इतक्या गोड पद्धतीने घेतलं गेलेलं आहे. त्यामुळं पुढच्या काळामध्ये काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीची वागणूकच द्याल अशी विनंती सुद्धा मी आज या ठिकाणी आपल्याला करतो. आणि फडणवीस साहेब, अमृताहुनी गोड मी मुद्दामच म्हणलं कारण पुराणामध्ये सुद्धा अमृताला एक वेगळं महत्व होतं.